त्यांच्या नावावरनं ह्या तलावाचं नाव नंतर मस्तानी तलाव असं पडलं. पूर्ण दिवसातला सगळ्यात भारी क्षण होता आजचा. हॅलो, मी सुप्रिया आणि नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे वीकेंड आणि आम्ही चाललो आहे मस्तानी लेकला. खूप दिवसाचं आमचं सुरू होतं की जाऊया, तर फायनली आज चाललो आम्ही. आणि आत्ता एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबणार आहे आणि तिथून पुढे जाणार आहे मस्तानी लेक बघायला. ठीक आहे, तुला काय म्हणायचं? हॅलो, आणि मी आहे गणेश. तर आमचा बऱ्याच दिवसाचा तो प्लॅन होता, तर आज आम्ही तिकडे चाललोय आणि ती जर्नी तुमच्यासोबत शेअर करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि इथे आम्ही रेग्युलर नाश्त्यासाठी येतो आणि नाश्त्यानंतर आम्ही कॉफी पिली, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर आता आम्ही पोहोचणार आहे मस्तानी तलावाजवळ आणि इथपर्यंत यायला आम्हाला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला. ट्रॅफिक पण होतं खूप जास्त वीकेंड असल्यामुळे आणि रस्त्यांचे खूप सारे कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे आणखीनच जास्त ट्रॅफिक होतं. आत्ता 5 मिनिटमध्ये आम्ही पोहोचणार आहे आणि पाऊस पण सुरू झाला, आता थोडा छोटा पाऊस येतोय. तर ठीक आहे, बघूया आता. आम्ही पण फर्स्ट टाईम येतो इकडे, तर बघूया आता कसं, मी दाखवतेच तुम्हाला. तर इकडे येण्याचा संपूर्ण रस्ता एकदम छान आहे आणि इथे जे त्यांनी लावलं एंट्री तिकीट वगैरे किंवा एंट्री फी, पार्किंगचं जे पैसे आहेत ते इथे बोर्ड तर लावलेला आहे, पण पैसे घ्यायला कोणी नव्हतं इथे. तर आता आम्ही पोहोचलो इथे मस्तानी तलावाजवळ आणि पाऊस खूप येतोय. आता थोडासा पाऊस थांबला तर खाली उतरून मी दाखवते तुम्हाला सगळं. तर असं आहे तलाव. मागे पाणी जास्त तर नाही आहे, काही असं पूर्ण भरलेला नाही आहे तलाव. पाऊस एवढा असून पण तलाव भरलेला नाही, कमीच आहे पाणी जरासं. आणि ह्या साईडला जे दिसतं इकडे हे इथे गणपतीचं मंदिर आहे आणि गर्दी पण काही जास्त नाही आहे, थोडेफार लोक आहेत. आणि इकडे खालच्या साईडला प्री वेडिंग फोटोशूट वगैरे पण सुरू आहे. मस्तानी तलावाच्या बाजूला हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्याच ह्या खालच्या साईडला एक मंदिर आहे. ते खाली पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर हे शंकराचं मंदिर आहे. खूप मस्त दिसतं. तर हा जो मस्तानी तलाव आहे तो बहुतेक, म्हणजे मी जी माहिती वाचली त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे हे वडकी गाव आहे, तर ह्या तलावाचं नाव आधी वडकी तलाव म्हणून होतं. पण ज्या मस्तानीबाई आहेत, ज्या थोरल्या बाजीरावांच्या ज्या प्रेमिका होत्या, त्यांच्या नावावरनं ह्या तलावाचं नाव नंतर मस्तानी तलाव असं पडलं. आणि हा तलाव स्पेशली म्हणजे थोरल्या बाजीरावांनी हे वडकी गाव आणि हे आजूबाजूचे जे पण काही गावं आहेत त्यांचं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा तलाव त्यांनी बांधला होता आणि पावसाचं पाणी तिथे साठतं आणि पूर्ण गावांना ते पाणी पुरतं. आत्ताच आमचं जेवण झालं आणि आम्ही सगळं घरनं जेवण बनवून आणलं होतं आणि असं वाटलं होतं की पाऊस जर उघडला, थांबला पाऊस, तर कुठेतरी बाहेर झाडाखाली बसून जेवूया. पण आम्ही इथे आल्यापासून पाऊस कंटिन्यू सुरूच होता. पण इथे खाली ते तलावाच्या ह्या साईडलाच एक मस्तानीश्वराचं शंकराचं मंदिर आहे आणि बाजूला एकदम असे झाडं वगैरे सुंदर, खाली बसायला पण छान आहे. तर आम्ही इथे छान मस्तपैकी जेवण केलं आहे आणि खूप छान वाटतं आहे. आम्ही असं गाडी घ्यायच्या आधी पण असा विचार करायचो की जेव्हा पण आपण गाडी घेऊ तेव्हा असं घरनं जेवण वगैरे बनवून कुठेतरी झाडाखाली जाऊन बसून जेवायचं. तर खूप मस्त वाटतं आहे. तुला कसं वाटतं? खूप भारी वाटतं. म्हणजे तेच खूप दिवसाची जी इच्छा होती की असं काहीतरी प्लॅन करायचा, की जेवायला जायचं, म्हणजे असं फिरायला जायचं आणि जेवण स्वतःचं घेऊन जायचं. तर ते आज फायनली झालं आहे. खूप मस्त जागा आहे. म्हणजे याच्यापेक्षा मस्त जागा आम्हाला जेवायला मिळूच शकली नसती. एकदम शांतता आहे, जास्त कोणी नाही इथं आणि मोराचे, पक्ष्यांचे आवाज येत आहेत, झाडं आहेत एकदम मस्त आणि मंदिर आहे. इथं स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे, त्यांच्यासमोर बसून जेवण करतो आहे. खूप छान वाटतं आहे. आणि सगळं घेऊन आलो होतो आम्ही. भाकरी झाली, भाज्या झाल्या,
चटणी झाली, परत पेढे झाले, पाणी, सॅनिटायझर सगळं सगळं घेऊन आलो होतो. त्यामुळे एकदम प्रॉपर जेवणाचा बेत झाला आहे. थँक्स टू चंबाळ ज्यानं सगळं प्लॅनिंग केलं होतं. खूप मस्त जेवण झालं एकदम, म्हणजे आजच्या पूर्ण दिवसातला सगळ्यात भारी क्षण होता आजचा. तर आता आमचं झालं सगळं बघून वगैरे, जेवण पण छान झालं आणि आता मी चाललो घरी वापस. किती वाजले आता? 3:30-4. 4 वाजलेत. तर मस्तपैकी आमची वन डे ट्रिप झाली आणि खूप छान वाटलं. छान होता एक्सपिरियन्स. तुला कसं वाटलं? खूप खूप मस्त वाटलं आणि एकदम बेस्ट वन डे ट्रिप झाली आमची आत्तापर्यंतची. आणि आम्ही मस्त तलाव बघितला, दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. रस्ता पण खूप छान होता आणि थोडंसं ट्रॅफिक होतं कारण की अजून ते काम चालू आहे म्हणून. पण बाकी जेव्हा हायवे सोडतं त्यानंतरचा रस्ता खूप छान आहे. आणि त्यानंतर मग इथं जेवण पण खूप छान झालं, एकदम मस्त जागा मिळाली होती आणि एकंदरीत आजचा दिवस खूप 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 छान गेला. तर असंच आमचं अजून कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय. बाय बाय.